आज तर पूर्ण दिवसच धावपळीत गेला. शुभ सकाळ सर्वांना. कसे आहात सगळे? मजेत ना? मी पण मस्त. तर माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप सारं स्वागत आहे. तर सकाळी मुलांचा टिफिन वगैरे गेलेला आहे आणि त्यानंतर मग मी पुन्हा आत्ता टिफिन बनवते. कारण मला आत्ता हॉस्पिटलमध्ये टिफिन द्यायचं आहे. कारण माझा मामाचा मुलगा हॉस्पिटलला आहे आणि इथून म्हणजे जवळच आहे घरापासून हॉस्पिटल आणि आपल्यापासून जवळ आहे आणि आपल्याच गावात आहे. तर मग आपल्याला हे सगळं करायलाच लागतं. कारण नातेवाईक आहे आणि वेळ कोणाला म्हणून पडत नाही. तर त्यामुळं मग वेळेला काम येणं आपलं काम आहे आणि जास्त काही आपल्याला करायचं नाही, फक्त टिफिन वगैरे द्यायचं आहे. तर काल त्याला ॲडमिट केलं आणि मी तसं मामांना जेव्हा मला मामांचा फोन आला तेव्हाच मी सांगितलं होतं की टिफिनचं तुम्ही काहीच टेन्शन घेऊ नका, मी माझ्या घरून जे काही लागेल ते सगळं देत जाईल. तर दूध, चहा, टिफिन वगैरे सगळं मीच त्याला 2-3 दिवस पुरवत होते. तर जेवढा मला जमला तेवढ्या वेळेत मी व्हिडिओ घेत होते. कारण सकाळी मुलांचा पण टिफिन होता आणि त्याबरोबर त्याला नाश्ता पण द्यायचा होता. तर सकाळी नाश्त्याला त्याला शिरा वगैरे बनवून दिला आणि दूध पण दिलेलं. दूध गरम करून दिलं आणि थर्मसमध्ये ओतून वगैरे त्याच्याकडे दिलं. आणि त्यानंतर मग दुसऱ्या मामाचा मुलगा त्याच्याजवळ आहे, तर त्याच्याबरोबर सगळं दिलं आणि त्याला पण आंघोळीला मग घरीच बोलवलं होतं. कारण म्हटलं कशाला तिथं आंघोळ वगैरे करायची, घरी सोय आहे. तर मग घरीच हे आंघोळ वगैरे कर आणि कपडे वगैरे पण धुतले जातील आणि अजून काही लागलं तर ते पण नेता येईल. तर पाण्याच्या बॉटल वगैरे भरपूर सारे मी मोठ्या मोठ्या 2 बॉटल भरून दिल्या, ज्या 2.25 लिटरच्या स्प्राईटच्या बॉटल असतात तर त्या भरून दिलेल्या आणि शिरा वगैरे मी टिफिनमध्ये सकाळीच दिलेला. आणि आज आमच्याकडे पाणी पण आलेलं होतं, तर त्यामुळं सकाळी खूप धावपळ झाली आणि पेशंटला टिफिन द्यायचा, त्यामुळं असं वाटायचं की किती लवकर देऊ. तर कारण त्याच्या जेवणाचा टायमिंग माहिती नाही आणि त्याला गोळ्या वगैरे घ्यायला लागेल, तर त्यामुळं मग थोडंसं लवकरच टिफिन बनवायला घेतला आणि पाणी आलेलं होतं, तर त्यामुळं मग जरा उशीरच झाला. कपडे वगैरे मी मशीनला लावून दिलेले, कारण एवढी सगळी धावपळ करत आणि मग फौजी बोलले की मग कपडे हाताने धुण्यापेक्षा मग मशीनला का लावत नाही. तर ते मशीन घेतलं कशासाठी आहे नक्की, तर म्हटलं चला त्याचा असा पण वापर व्हायलाच पाहिजे. कारण धावपळीच्या कामासाठीच तर मेन मशीन असतं, किंवा मग तब्येत वगैरे बरी नसेल तेव्हा. तर त्यामुळं मग मशीनला कपडे वगैरे लावून दिले. बाकीचं बाहेरचा पोर्च वगैरे सगळं धुवून झालेलं. आणि आज माझा तर उपवास आहे आणि मुलांनी पण साबुदाणा खिचडीच नेली सकाळी. आणि त्यानंतर मग मी टिफिनची तयारी केली पेशंटच्या. तर साधं सिंपल म्हटलं भेंडीचीच भाजी बनवू. तसा फोन करून मी विचारलं होतं की काय देऊ. तर दुसऱ्या मामाचा मुलगा बोलला की ठीक आहे, भेंडीचीच भाजी दे. कारण ज्या भाज्या मी त्याला सांगितल्या तर त्याला आवडत नव्हत्या. आणि कोबी, फ्लावर जे काही माझ्याकडं होतं, तर ते बोलला ते तर खाऊन खाऊन कंटाळा आला. कारण त्यांच्या शेतामध्येच ते आहे आणि मला पण त्यांच्याकडून आलेलं कोबी वगैरे. तर तो म्हणे मला कंटाळा आला खाऊन खाऊन, तर त्यामुळं आता कसं देणार. मग म्हटलं भेंडी देऊ का, भेंडी आवडेल का. तो म्हणे हो भेंडी आवडेल. मग भेंडी टोमॅटो वगैरे टाकून मस्त भेंडी बनवली आणि त्यानंतर मग पीठ वगैरे मळून घेतलं आणि पोळ्या बनवून घेतल्या. आणि टिफिन पण मीच घेऊन जाणार आहे. नाश्ता फक्त मी त्याच्याजवळ दिला आणि टिफिन आहे तर तो मी घेऊन जाईल. आणि काल जेव्हा हॉस्पिटलला त्याला ॲडमिट केलं तर तेव्हा मी त्याच्याकडे जाऊन आले. तेव्हा पण मी पाणी, चहा, दूध सगळं घेऊन गेले. मामांसाठी चहा वगैरे नेलं आणि पेशंटसाठी दूध वगैरे घेऊन गेले आणि त्याला पण भेटून आले. आणि तेव्हा त्याचं ऑपरेशन वगैरे चालू होतं, तर तोपर्यंत मग मी तिथंच थांबले. त्यानंतर त्याला बाहेर आणलं आणि ICU रूममध्ये. मग ICUमध्ये आणल्यानंतर मग त्याच्याशी गप्पा वगैरे मारून त्याला म्हणजे भेटून नंतर मग मी घरी आले आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा जाणार आहे. तर ही माझी धावपळ 2-3 दिवस चालली आणि बाकी दिवस मग मला काही जमलं नाही व्हिडिओ घ्यायला. तर त्यामुळं मग मी काही बाकी इतर वेळेस व्हिडिओ घेतले नाही आणि पोळ्या बनवल्या. तर तुम्ही बघू शकता माझे कपडे पूर्ण पोळून पांढरे झालेत. कारण किचनची हाईट आणि पोटाची हाईट एकच होऊन जाते, तर त्यामुळं पूर्ण किचनने ड्रेस खराब होत असतो. आणि ॲप्रन वगैरे आहे, पण एवढं तामझाम कोण करत बसेल, कोण एवढं ॲप्रन लावेल आणि मग तो स्वयंपाक करेल. एवढं बांधून घ्यायचं स्वतःला आणि मग ते स्वयंपाक करायचा. त्यापेक्षा कपडे खराब झालेले मला चालतील असं माझं आहे. कारण उगाच काहीतरी ओव्हर करायचं मला तर नाही आवडत. ॲप्रन घालून आणि स्वयंपाक वगैरे करायला मला तरी नाही जमलं.
त्यामुळं कपडे खराब झाले तर मी पुसून घेईन, थटकून घेईन आणि पण मग असाच स्वयंपाक करेल. आणि त्यानंतर मग सगळी तयारी केली. शिरा वगैरे सकाळचा उरलेला होता तो पण काढून ठेवला, कारण जो मामाच्या मुलाच्या सोबत आहे तर त्याला काही शिरा वगैरे आवडत नाही. तर एकट्यासाठीच केला आणि मला वाटलं दोघं पण खातील, तर तो बोलला नाही मला शिरा नाही. मग त्याने खिचडीच खाल्ली, साबुदाण्याची खिचडी. त्याला म्हटलं ठीक आहे नाश्त्याला तू खिचडी खा. चहा वगैरे बनवला, त्याची आंघोळ वगैरे झाली. त्यानंतर कपडे त्याचे पण होते आणि आमचे पण कपडे होते, तर मग मी सगळेच कपडे मशीनला लावून दिले. आणि मशीनचं एक आहे की सगळ्या कपड्यांचा गोटा मोठा होतो, म्हणजे पूर्ण एकात एक गुंतून जातात. आणि तेवढं काढायला म्हणजे असं कधी कधी वैताग येतो. असं वाटतं अरे उगाच घेत बसते मी. आणि मी बघत होते की त्याचा शर्ट निघाला की नाही. एवढा काही निघाला नव्हता, जसा हाताने आपण धुतो. आणि त्याला म्हणजे कॉलर वगैरे मी ब्रशने काही घासला नाही, कारण मी घाईमध्ये तसंच लावून दिलं आणि थोडासा तरी कॉलरला डाग राहिला होता. जाऊ द्या, हरकत नाही. आणि त्यानंतर मग टिफिन देऊन आले आणि संध्याकाळी मग डायरेक्ट संध्याकाळीच व्हिडिओ घेतला. आणि आज इथं बनवते मी कोबीचे कोफ्ते. आणि मामाचा मुलगा मला म्हटला होता की मला कोबी आवडत नाही, तर म्हटलं चला आज याला मी कोबीच खाऊ घालते. आणि त्याच गोष्टीमुळं मग मी म्हटलं चला आज कोबीचेच कोफ्ते बनवूया, कारण भाजीला दुसरं काय बनवणार. तर इकडं मस्त ग्रेव्ही वगैरे बनवून घेतली. आणि त्यानंतर मग इकडं कोबीचे मी कोफ्ते बनवत आहे. तरी तुझं चाललं होतं मी बनवते, तर तिने पीठ वगैरे मळून घेतलं आणि त्यानंतर मग मी इथं बनवते कोफ्ते. आणि बरेच दिवस झाले मी कोबीचे कोफ्ते बनवले नव्हते. आणि मामाच्याच घरून कोबी आलेला होता आणि भरपूर सारा कोबी पडलेला होता. आणि बाकी तर 2-3 ठिकाणी मैत्रिणींना वाटला पण. आणि मामीने मग घरचाच कोबी होता तर भरपूर सारा आणलेला होता. तर म्हटलं चला आता कोबीचे कोफ्तेच बनवू, कारण एवढा सगळा कोबी संपणार नाही. आणि सगळे नातेवाईक शेतकरी असल्यामुळे म्हणजे कोणी पण येणार असलं तर भाजीपाला नक्कीच घेऊन येतं. आणि मामी पण पेशंटला भेटायला आलेल्या, तर मामींनी मग कोबी वगैरे घेऊन आलेले होत्या. आणि मी मामाच्या मुलाला तेच हसत होते की तुला कोबी आवडत नाही ना, तर त्याच गोष्टीमुळं मी आज तुला कोबीच खाऊ घालणार आहे, बघू खातो की नाही. तर तळले आणि गरम गरमच त्याला खायला दिले. आणि मामाचा मुलगा टिफिन घ्यायला आला होता, तर त्यामुळं जरा घाईघाईमध्येच आवरलं आणि टिफिन वगैरे पॅक करून दिला. त्यानंतर उरलेले कोफ्ते पण तळून घेतले आणि त्याला पण गरम गरम खायला दिले. आणि मामाच्या मुलाला पुन्हा मग दुसऱ्या डब्यामध्ये तळलेले कोफ्ते पण भरून दिले. आणि असा मस्तपैकी स्वयंपाक बनवून त्याला दिला, जेणेकरून पेशंटच्या पण तोंडाला चव येईल. तसं पेशंटला हॉस्पिटलमधून भेटणार आहे, पण मग घरचं जेवण ते घरचं जेवण असतं, तर त्यामुळं मग मी त्याच्यासाठी पण घरून दिलेलं आणि दोघांचा पण डब्बा भरून दिला. बाकीचं मग किचन वगैरे सगळं स्वच्छ केलं. आणि थोडा वेळ मग मी पुन्हा ती ग्रेव्ही थोडीशी उकळू दिली. आणि नंतर मग किचन वगैरे व्यवस्थित क्लीन करून घेतलं. त्यानंतर आता आम्हाला पण जेवणं करायचे आहे. तर चला बाबाय, जर तुम्हाला व्हिडिओ वगैरे आवडत असतील माझे, तर व्हिडिओला नक्कीच लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करत चला. तुम्ही व्हिडिओ वगैरे बघता पण सबस्क्राईब करत नाही, तर त्यामुळे थोडंसं डिमोटिवेट होते. बाबा.